निऱ्या ना असतात त्या एकावरती एक अजिबात ठेवू नका, कारण की त्या व्यवस्थित दिसणार नाहीत आपल्या. तर एकापाठोपाठ एक अशा ठेवल्यात ना ते अगदी छान अशा दिसतात आणि त्यांना तेवढा स्पेस पण भेटतो त्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला निऱ्या एकापाठोपाठ एक अशाच ठेवायच्या आहेत. आणि त्यानंतर त्या आपल्याला पिन लावायची आहे बघा. सेफ्टी पिनच इथे घेणार आहे मी. पण ती पिन लावताना काय करायचं आहे, वरची जी निरीचं हे फॅब्रिक आहे ना, तर ते आपल्याला सोडून द्यायचं आहे. ते आपल्याला सोडून द्यायचं आहे बघा. मी हे फॅब्रिक खाली असं ओढून घेतलेलं आहे, ज्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की कशाप्रकारे पिन लावायची आहे ती. आता मी वरच्यावरतीच लावते. ही पिन तुम्ही अगदी वरच्यावरतीही लावू शकता किंवा आतल्या साईडनेही लावू शकता. समजा तुमची साडी जास्त ट्रान्सपरंट असेल तर मात्र तुम्हाला ही पिन आतल्या साईडने लावायची आहे. आपला जो परकर असणार आहे त्याला धरून तुम्हाला ही पिन लावायची आहे. आणि जर का तुमची साडी फारशी ट्रान्सपरंट नसेल तर अगदी वरच्यावरती जरी पिन लावला तरी काही हरकत नाही आहे. आता इथे निऱ्या आपल्या बाकीच्या ज्या निऱ्या आहेत आपल्या त्या आपल्याला टक करून घ्यायच्या आहेत. फक्त वरचं जे हे निरीचं फॅब्रिक आहे ना, पहिल्या निरीचं, ते मी फक्त टक केलेलं नाही आहे बघा, कारण की आपल्याला साईड फिटिंग पण करायची आहे. तर आता इथे आपण साईड फिटिंगसाठी जे फॅब्रिक सोडलेलं आहे ते आपल्याला निरीच्या आतल्या साईडने असं वरती खेचून घ्यायचं आहे. जास्त पण खेचून घेऊ नका, नाहीतर साडी एकदम टाईट होऊन जाते आणि आपल्याला उठता बसताना खूप त्रास येतो. तर जास्त असं खेचून नाही घ्यायचं आहे, थोडंसं खेचून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्या फॅब्रिकचं आपल्याला रोल करायचं आहे. रोल करू शकता किंवा जशास तसं टक केलं तरी काही हरकत नाही आहे. तर आपल्याला टक केलं आणि त्याच्यानंतर आता ह्या निरीचं जे फॅब्रिक आहे तेही आपल्याला व्यवस्थितपणे असं टक करायचं आहे. आता हे मी शेवट काय ठेवलं आहे त्याचंही कारण आहे, कारण की काय होतं की ती जी वरची निरी असते ना ती एकदम वरती जाते आणि आपलं जे साडीचा फॉल असतो ना तो दिसतो. यासाठी आपल्याला ते नंतर टक करायचं आहे. आणि इथे थोडंसं फॅब्रिक आपलं बघा उजव्या साईडला उरलेलं देखील आहे. तर छोटीशी अशी मी प्लीट काढली आणि बस ते आता टक केलेलं आहे. अगदी व्यवस्थितपणे आपली साडी जी आहे ती नेसून झालेली आहे. साईड फिटिंगच्या ह्यातल्या ज्या प्लीट्स आपल्या असतात त्या फक्त आपल्याला इथे सेट करायच्या आहेत. आता ही जी मी पिन निऱ्यांना ज्या प्रकारे लावलेली आहे त्याच प्रकारे जर का तुम्ही पिन लावलात ना तर तुमची साडी अजिबात खाली होणार नाही किंवा जशी आहे तशीच राहणार आहे. निऱ्या अजिबात खाली येत नाहीत बघा. काहींच्या नंतर काय होतं की साडीच्या निऱ्या ना हळूहळू खाली सरकल्या जातात, तर तुमच्या निऱ्या सरकणार नाहीत, अगदी व्यवस्थितपणे राहणार आहे. आता समजा तुम्हाला तरी पण साडीचं पिन तुम्हाला वरच्यावरती इथे लावायचं असेल तर तरी लावू शकता. म्हणजे जी एक्स पिन असते तीही तुम्ही वरती किंवा यू पिन असते तीही निऱ्यांना अशी वरच्यावरती जरी लावायची असेल तर तुम्ही लावू शकता. आणि आता इथे आपल्याला निऱ्या फक्त सेट करायच्या राहून गेलेल्या आहेत, तर त्या फक्त त्या सेट करायच्या. साडी जशीच्या तशी राहणार आहे, त्याच्यामुळे निऱ्यांना काही फारशी अशी सेट करायची काही गरज नाही आहे. थोडीशी अशी प्रेस करणार आहे मी. माझ्या डाव्या पायावरती सगळ्या निऱ्या घेतल्यात आणि बस फक्त थोडीशी प्रेस करते. आणि आता फक्त थोडंसं रोल करायचं आपल्याला आणि तो जो रोल आहे तो आपल्याला प्रेस करायचा आहे. बाकी काहीही ते करायचं नाही. अगदी आपली साडी व्यवस्थितपणे आपली